पुढच्या अर्ध्या तासात घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। मुंबई आणि ठाण्यात आजपासून 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। तर सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळणार असून पालघर जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय। रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वात मोठ्या नद्यांपैकी एक नदी असलेली खेडमधील जगबुडी नदीनं मध्यरात्री धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी 7 मीटर इतकी झालेली आहे। त्यामुळे प्रशासनानं पुन्हा एकदा पूर प्रवाह क्षेत्रामध्ये आणि नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। अद्याप कुठेही पूर परिस्थिती निर्माण झालेली नाहीये, मात्र पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास अंतर्गत मार्ग बंद होण्याची शक्यता आहे। तसंच खेड शहरांमध्ये देखील पुराचं पाणी भरण्याची शक्यता आहे। याचाच आढावा आमच्या प्रतिनिधींनी देखील घेतला। त्यावेळेला या ठिकाणी जी परिस्थिती होती ती परिस्थिती तिथल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे तिथली जी नदी आहे तिने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। कोल्हापूरमध्ये सुद्धा हवामान खात्याने आज रेड अलर्ट दिलाय। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये सुद्धा आता वाढ होऊ लागली असून 33 फुटांच्या वर पंचगंगा वाहतीये। तर नदीवरील 44 बंधारे पाण्याखाली गेले आहेत। जिल्ह्यातील अनेक लघु प्रकल्प आता पूर्ण क्षमतेने भरले आहेत, तर त्यातून नदीपात्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे। तर राधानगरी धरण सुद्धा 52% अधिक भरलाय। तर वाढत्या पावसामुळे कोल्हापूरकरांच्या चिंतेमध्ये वाढ झाली आहे। कोल्हापूरमधील नरसोबाची वाडी येथील दत्त मंदिरात यंदाच्या वर्षातील पहिला चढता दक्षिण द्वार सोहळा पार पडला। पहाटे 3 वाजता हा सोहळा संपन्न झाला। कृष्णा नदीचं पाणी दत्त मंदिरात शिरल्यावर हा सोहळा पार पडतो। मुसळधार पावसाचा फटका अंबरनाथच्या 960 वर्ष प्राचीन असलेल्या शिवमंदिराला देखील बसलाय। मुसळधार पावसामुळे शिवमंदिराच्या गाभाऱ्यात पाणी शिरलं असून शिवलिंग पूर्णपणे पाण्यात बुडाल्याचं पाहायला मिळालं। गेल्या आठवड्याभरापासून अंबरनाथ तालुक्यात मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। पावसाचा जोर असाच कायम राहिला तर इथे पूरस्थिती निर्माण होऊ शकते। मुसळधार पावसानं गडचिरोली जिल्ह्याला झोडपलाय। अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्यानं पूरस्थिती निर्माण झाली आहे। नागेपल्ली इथल्या घरामध्ये पुराचं पाणी शिरलंय। 40 जणांना आतापर्यंत सुरक्षित बाहेर काढण्यात आलं असून पोलीस एसडीआरएफ देखील तैनात करण्यात आलाय। गडचिरोली जिल्ह्यात आज आणि उद्या असे 2 दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। पुढील 48 तासात गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। याच पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 4ही धरणात पावसानं दमदार हजेरी लावली आहे। खडकवासला धरणाच्या सांडव्यातून 2568 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नदीकाठच्या भागात राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आलंय। गेल्या 10 दिवसातील पावसामुळे राज्यातील जलसंकट दूर झालंय। राज्यात 20% खाली आलेला धरणातील पाणीसाठा सध्या 32%हून अधिक झालाय। गेल्या वर्षीच्या तुलनेत तो 5% जास्त आहे। सध्या विदर्भात पावसानं थैमान घातलंय आणि राज्यात सर्वत्र कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे। गेले 10 दिवस नवी मुंबई शहरासह मोरबे धरण पाणलोट क्षेत्रामध्ये चांगलाच पाऊस होत असल्यानं सरासरी गाठली आहे। पावसानं सरासरी गाठल्यानं खालावलेली धरण पातळी देखील वाढली आहे, त्यामुळे शहराला दिलासा मिळाला आहे। पवना धरणाच्या परिसरात मुसळधार पाऊस पडतोय, यामुळे धरणाचा पाणीसाठा 36%वरती जाऊन पोहोचलाय। 24 तासात धरणाच्या पाणीसाठ्यात 5.40% इतकी वाढ झाली आहे। जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील तोंडापूर इथं 3 दिवसांपासून संततधार पाऊस पडतोय। अजिंठ्याच्या डोंगर रांगांमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे तोंडापूर प्रकल्पाच्या पातळीत वाढ झाली आहे। 3 दिवसात धरण 70% भरलंय। पावसाचा जोर असाच कायम राहिला तर आठवड्याभरात धरण भरण्याची शक्यता आहे। रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं। या पावसामुळे रोह्यातील कुंडलिका नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचलंय। मावळात पावसानं चांगलाच जोर धरला असून शेतीच्या कामांना वेग आलाय। शेतकऱ्यांना शेतीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी कृषी आयुक्तांनी तिकोना, शिळीम, भडवली, विसापूर इथं दौरा केला। भात शेती, गुलाबाच्या लागवडीबाबत माहिती देण्यात आली। जळगावमध्ये शेळगाव बॅरेज प्रकल्पाचं काम अंतिम टप्प्यात आलंय। या धरणाचं पाणलोट क्षेत्रातील 19 गावांना लाभ होणार आहे। धरणातून 30,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। हातनूर धरण, वाघूर धरण, मोग धरण, त्रिवेणी नदीच्या संगमावर शेळगाव बॅरेज प्रकल्प आहे।
जळगावच्या पाचोरा तालुक्यातील नांद्रा गावातील नागरिकांना भर पावसातही पाणी टंचाईच्या झळा बसत होत्या। या पाणी टंचाईला न्यूज 18 लोकमतनं वाचा फोडली। त्यानंतर तहसीलदारांनी तातडीनं आढावा बैठक घेऊन पाणी पुरवठा योजनेचं काम तातडीनं पूर्ण करण्याचे आदेश दिलेत आणि तसंच योजनेचं काम पूर्ण होईपर्यंत ठेकेदाराची बिलं देऊ नयेत असे आदेशही दिले। शिवसेनेकडून शिंदे गटातील बंडखोर आमदारांविरोधात कारवाईचा धडाका सुरू आहे। शिवसेनेकडून शिंदे गटातील बंडखोर आमदार रवींद्र फाटकांची पालघर जिल्हा संपर्क प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे। त्यांच्यासोबत पालघरचे शिवसेना जिल्हा प्रमुख राजेश शहांचीही उचलबांगडी करण्यात आली आहे। शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेत मोठी उलथापालथ सुरू आहे। ठाकरे आणि शिंदे असे दोन गट शिवसेनेत तयार झाले आहेत। शिंदे गटातील आमदारांच्या समर्थकांकडून शिवसेनेच्या पदांचे राजीनामे दिले जात आहेत। शिवसेना आमदार सदा सरवणकर यांच्या समर्थनार्थ माहीम विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत। सदा सरवणकर शिंदे गटात सामील झाल्यानं दादर माहीम बालेकिल्ल्यात शिवसेनेला मोठा फटका बसलाय। ओबीसी आरक्षणाबाबत आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी होणार आहे। काही दिवसांपूर्वी बांठी आयोगानं राज्य सरकारला एम्पिरिकल डेटा सादर केला। एम्पिरिकल डेटाबाबत हा डेटा सुप्रीम कोर्टात सादर करण्यात आलाय। राज्य सरकारच्या वतीनं कोर्टामध्ये जो एम्पिरिकल डेटा सादर करण्यात आलेला आहे त्याच्या आधारावरती आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षण लागू करावं अशी मागणी करण्यात येणार आहे। शिवसेना नेते आदित्य ठाकरेंची आज साकीनाक्यामध्ये निर्धार सभा होणार आहे। साकीनाक्यातील जंगलेश्वर मंदिर सभागृह इथे या निर्धार सभेचं आयोजन करण्यात आलंय। या सभेला आदित्य ठाकरेंसह अनिल परब उपस्थित राहणार आहेत। औरंगाबादच्या संभाजीनगर नामकरणाला विरोध करण्यासाठी एमआयएमकडून मूक मोर्चा काढण्यात येणार आहे। भटकल गेट ते हमखास मैदान असा हा मोर्चा काढला जाणार आहे। एमआयएम सोबत नामकरण विरोधी कृती समिती या मोर्चात सहभागी होणार आहे। सत्ताबदल होताच मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती देण्याचा प्रयत्न केंद्र आणि राज्य सरकारनं सुरू केले आहेत। प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया वेगानं पूर्ण करण्याचे आदेश केंद्र सरकारनं देताच ठाणे जिल्हा प्रशासन कामाला लागलंय। या प्रकल्पाशी संबंधित केंद्र आणि राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात येणार आहे। वरळी नामजोशी मार्ग आणि नायगाव बीडीडी पुनर्विकास प्रकल्पाच्या एकूण खर्चात 25% वाढ झाली आहे। प्रकल्पाचे कार्यादेश दिल्यानंतर काही महिन्यात पुनर्विकासाच्या कामास सुरुवात होणं अपेक्षित होतं। मात्र पहिल्या टप्प्यातील पात्रता निश्चिती आणि पात्र रहिवाशांचे स्थलांतर रखडल्यानं पुनर्विकासाची कामं खोळंबली। सततच्या पावसामुळे परभणीतील ग्रामीण रस्त्यांची दुरावस्था झाली आहे। पालम तालुक्यातील मुदखेड येथील नागरिकांना तर रस्ताच राहिलेला नाहीये, त्यामुळे नागरिकांना चिखलामधून वाट काढत प्रवास करावा लागतोय। गेल्या अनेक वर्षांपासून हा रस्ता करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे, मात्र प्रशासन याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करताना दिसतंय। कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात सध्या सगळीकडेच खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळत आहे। या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना आणि सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। इथल्या खड्ड्यांमुळे अपघात होऊन गेल्या आठवड्यात 2 जण जखमी देखील झाले होते, मात्र तरी देखील महापालिका प्रशासनाकडून अजूनही हे खड्डे बुजवण्यात आलेले नाहीयेत। त्यामुळे या त्रासातून आमची सुटका कधी होणार असा सवाल कल्याण डोंबिवलीकर करतायत। बीडच्या माजलगाव तालुक्यातील मंगळूर सावरगाव या 2 गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची पावसामुळे दुर्दशा झाली आहे। त्यामुळे गावकऱ्यांना आणि शाळकरी मुलांना ये-जा करत असताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। चिखलामध्ये गाडी रुतून अपघात होत आहेत, त्यामुळे एखादा आजारी व्यक्ती गरोदर महिलेला घेऊन जायचं कसं असा प्रश्न गावकरी उपस्थित करतात। शिर्डीत गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात झाली आहे। साईबाबांची शिर्डी भक्तांनी फुलून गेली आहे। शिर्डीत 3 दिवस हा गुरुपौर्णिमेचा उत्सव असतो। उद्या गुरुपौर्णिमेचा मुख्य दिवस असून पायी वारीनं साई भक्त हे शिर्डीत दाखल झालेले आहेत। राज्यभरातून शेकडो पालख्या या शिर्डीत आलेल्या आहेत। गुरुपौर्णिमा उत्सवामुळे साई मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे। जळगावच्या बोदवडमध्ये महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं गॅस दरवाढीच्या विरोधात मोर्चा काढण्यात आलाय। बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढून केंद्र सरकारचा निषेध केला गेलाय। राज्यात कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे। गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाचे 1189 नवे रुग्ण आढळून आलेत, तर कोरोनामुळे एका दिवसात 2 रुग्णांचा मृत्यू झाला असून नाशिक आणि नगरमध्ये प्रत्येकी एका मृत्यूची नोंद झाली आहे।
वातानुकूलित लोकलमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर पश्चिम रेल्वेनं कठोर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे। गेल्या 6 महिन्यात 11,216 विनातिकीट प्रवाशांवरती कारवाई करण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेनं दिली आहे। विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचं कारवाईतूनही समोर आलंय। पनवेल वसई दरम्यानचं चौपदरीकरण, सीएसएमटी पनवेल उन्नत जलद मार्गिका हे दोन्ही महत्त्वाचे प्रकल्प नागरिकांच्या दृष्टीनं महत्त्वाचे मानले जातात। मात्र हे प्रकल्प व्यवहार्य नसल्यामुळे गेली 10 वर्ष त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळू शकलेली नाहीये। परिणामी एमआरव्हीसीला हे प्रकल्प राबवणं अशक्य बनलं असून पनवेल वसई आणि हार्बरवरील प्रवाशांचं सुखकर प्रवासाचं स्वप्न आता भंगलंय। भंडारा जिल्ह्यातील लाखांदूरमधील चपराड पहाडीवरती अस्वलाचा मुक्त संचार पाहायला मिळालाय। अस्वलांचा मुक्त संचार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। वळूया स्पीड न्यूजकडे, पाहुयात बातम्या थोडक्यात। गुजरातला मुसळधार पावसानं झोडपलाय। राजकोट नवसारी या भागात पूरस्थिती निर्माण झालेली आहे। मुसळधार पावसामुळे राजकोटमधल्या वोंकळी भागातल्या अनेक घरात पाणी शिरलंय। शास्त्रीनगर भाग जलमय झाला होता। गुजरातला पावसानं झोडपलाय। मुसळधार पावसामुळे डांग जिल्ह्यातील पूर्णा नदीला पूर आला असून नदीचं पाणी नवसारी परिसरात साचलंय। त्यामुळे इथलं जनजीवन विस्कळीत झालं असून प्रशासनाकडून पुरात अडकलेल्या नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर केलं जात आहे। मुसळधार पावसामुळे गुजरातच्या नवसारी जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालंय। पूर्णा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। मुसळधार पावसामुळे गुजरातच्या वलसाडमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। गुजरातच्या नवसारीमधील अंबिका नदीला पूर आलाय। त्यामुळे घोडापूरमधील अनेक गावात पुराचं पाणी शिरलंय। तर बिलीमोरा अमलसाडला जोडणाऱ्या रस्त्यांवरती पाणी साचल्यानं हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। केरळमधील इडुक्कीमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। पट्टीमुडी भागामध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती। पावसाचा जोर अधिक असल्यानं रस्त्याला नदीचं स्वरूप प्राप्त झालं। मध्य प्रदेशातही अतिमुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती। मध्य प्रदेशातील विदिशा भागामध्ये एक रिक्षा पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे, तर अनेक घरं देखील पाण्याखाली गेली आहेत। या बातम्यांचा स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। ब्रेकनंतर इतरही काही घडामोडी पाहायच्या, तेव्हा कुठेही जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर स्पीड न्यूजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। क्रीडा आणि सिनेविश्वातील घडामोडी पाहूयात थोडक्यात। T20 मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी सज्ज झालाय। इंग्लंडच्या ओव्हल मैदानावरती हा सामना रंगेल। एकदिवसीय मालिकेसाठी जो रूट, जॉनी बेअरस्टो आणि ब्रेन स्टोक्स यांचं इंग्लंडच्या संघात पुनरागमन होणार आहे। त्यामुळे ही मालिका जिंकणं भारतासाठी आव्हानात्मक ठरू शकेल। बिग बॉस फेम अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत आणि तेजस यांच्या आयुष्यात आता एका नव्या व्यक्तीची एंट्री झाली आहे। शर्मिष्ठानं नवरा तेजसला वाढदिवसाचं इन ॲडव्हान्स गिफ्ट दिलंय। नवी कोरी गाडी शर्मिष्ठानं नवऱ्याला गिफ्ट केली आहे। फिल्मी स्टाईलमध्ये गुडघ्यावर बसून शर्मिष्ठानं नवऱ्याला गाडी गिफ्ट केली। त्याचा एक धमाल व्हिडिओ देखील तिनं शेअर केला। मराठी अभिनेता संतोष जुवेकरने एक व्हिडिओ पोस्ट केलाय। या व्हिडिओत संतोष जुवेकर आणि अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यात हाणामारी झाल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र नेमकं काय झालंय हे अद्याप कळलेलं नाही। हे दोघं कुठल्या तरी आगामी सिनेमातील किंवा वेब सिरीज मधील सीनची तयारी करत असावेत असा अंदाज व्यक्त केला जातोय। मराठी सिनेसृष्टीमधील अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावरती फारच सक्रिय असते। सोशल मीडियावरती सध्या प्राजक्ताच्या नव्या लुकची चर्चा आहे। प्राजक्तानं काळ्या रंगाच्या साडीमध्ये खास फोटोशूट केलाय। प्राजक्ताच्या नव्या लुकमधील फोटोना तासाभरामध्येच 20,000पेक्षा अधिक लाईक्स मिळाले।
सुदेश मांजरेकर आणि अतुल काळे यांनी दिग्दर्शित केलेला दे धक्का 14 वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. आता या चित्रपटाचा सिक्वेल महेश मांजरेकर आणि सुदेश मांजरेकरांनी दिग्दर्शित केलाय. येत्या 5 ऑगस्ट 2022 रोजी दे धक्का 2 रिलीज होणार आहे. दे धक्का 2 मध्ये पहिल्या दे धक्काप्रमाणेच स्टारकास्ट असेल. या बातम्यांसोबतच स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी लॉग ऑन करायला विसरू नका. news18lokmat.com वर आमच्या फेसबुक आणि ट्विटर पेजला देखील फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थोड्याच वेळात महत्त्वाच्या घडामोडींसह पुढलं बुलेटिन पहा फक्त न्यूज 18 लोकमत.